सोनेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत स्वावलंबी नगर येथील पण अपार्टमेंट येथे काही इसम भारतात सुरू असलेल्या टाटा IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या मॅच दरम्यान लोकांकडून त्यांच्या पैशांचे आकडे नोट करून मोबाईलच्या सहाय्याने स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता खायवाडी करीत आहेत अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी रेड कारवाई केली असता पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडले आहे व आरोपितांकडून 35,61,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्या संदर्भात इथं बेटिंग चालते त्या ठिकाणी कारवाई करण्याबाबत सर्वांना सूचना दिल्या होत्या। त्यानुसार क्राईम ब्रांच या युनिटला आम्हाला माहिती मिळाली होती की सोनेगाव या ठिकाणी हे असे एका फ्लॅटमध्ये बेटिंग सुरू आहे। त्यानुसार त्या फ्लॅटवर छापा मारला असता सदर ठिकाणी बेटिंग चालू असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। त्या ठिकाणी 3 आरोपी मिळून आले। बेटिंगसाठी वापरणारं जे काही साहित्य आहे ते सुद्धा सर्व त्या ठिकाणी मिळून आलेलं आहे। 3 आरोपींना अटक करून त्यांच्यावर सोनेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। या बेटिंगसाठी वापरण्यात आलेले लॅपटॉप बाकी त्यांचं TV इतर जे साहित्य आहे ते सर्व जप्त करण्यात आलेलं आहे। 20 पेक्षा अधिक मोबाईलचा वापर सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलेला दिसून आला। त्यांच्या संदर्भात सर्व पुरावे सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि एकूण 35 लाखापेक्षा अधिकचा मुद्देमाल सुद्धा त्याच्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। हे जे आरोपी आहेत हे मूळचे राहणारे यवतमाळचे आहेत आणि स्वावलंबी नगर सोनेगाव या ठिकाणी ते फ्लॅट त्यांनी भाड्याने घेतला होता आणि त्या फ्लॅटमध्ये ते राहत होते। त्याच ठिकाणी हे सर्व क्रिकेट बेटिंगची कारवाई ते करत होते त्या फ्लॅटमध्ये।